विना औषध विना ऑपरेशन आरोग्य पॉइंट सेंटर मोहितेमळा गांधीनगर। संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561। भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561। नमस्ते दोस्तों, हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए? मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर, जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ। ये है मोहितेमाड़ा नियर गणेश टाकीज गांधीनगर, और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर। यहाँ पेन रिलीफ, ब्लड सर्कुलेशन इंप्रूव, स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना, इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है। एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है, जैसे नेक बैक नी पेन, वत कपा पित्त इम्बैलेंस, पैरालिसिस, स्पॉन्डिलिसिस, फ्रोजन शोल्डर, मेंटल डिसऑर्डर, टिंगलिंग और ट्रेमोर्स में। ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे MD एक्यूनेचुरोथेरेपिस्ट, जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं। 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहाँ 10% डिस्काउंट। अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ। नमस्कार, मी अनिल उपाध्ये, शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। शिरोळ तालुक्यातील ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेले आंदोलन शनिवारी मध्यरात्री उग्र झाले आहे। परवडणारा दर न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गनिमी कावा करत कुरुंदवाड, मजरेवाडी, बस्तवाड आणि तेरवाड परिसरात अनेक ऊस वाहतूक करणारी वाहने पेटवून दिली आहेत। काही ठिकाणी वाहनांचे टायर पंक्चर करण्यात आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। साखर कारखानदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत। तोडगा काढण्याऐवजी कुठे पोलीस प्रशासनाचे बळ वापरून तर कुठे कारखाना समर्थकांच्या ताकदीवर ऊस वाहतूक सुरू ठेवली आहे। साखरेबरोबरच उपपदार्थातून मिळणाऱ्या नफ्यातील रक्कम मायबाप शेतकऱ्याला मिळावी अशी रास्त मागणी संघटनांनी केली आहे। शिरोळ तालुक्यामध्ये सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू असतानाच एका शेतकरी आंदोलकाला कारखाना समर्थकाने मारहाण केली होती। या घटनेमध्ये संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता। यानंतर कोणतीच न्यायाची भूमिका कारखान्याने न घेतल्याने आणि बेकायदेशीरपणे ऊसतोड सुरू ठेवल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रात्री उशिरा विविध ठिकाणी ऊसाच्या ट्रॅक्टरांना आगी लावण्यात आल्या, तर काही ठिकाणी चाकातील हवा सोडून देण्यात आली। प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा हे आंदोलन आणखी चिघळण्याची लक्षणे दिसत असून शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अशी चर्चा सुरू आहे। पोलीस प्रशासन या घटनेची चौकशी करत असले तरीही त्यांचा कल साखर सम्राट यांच्याकडे असल्याने पोलीस दलाच्या बाबतही शेतकऱ्यांच्या मधून संताप व्यक्त होत आहे।